चहा झालं का चहा पाणी. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आता वाजले आहे 7 आणि ते काम करून एवढं फटाफट काम केलं ना मी, बापरे. पोरांना टिफिन पाहिजे होते ना शाळेचे. पटकन आवरलं एकदम फटाफट. 25 मिनिटात मी भाजी चपाती बनवली. तर आता चाललोय आपल्या कामावर. चालत चालली आणि थंडी तर खूप वाढली बाबा. एवढी थंडी ना, रोज वाढते थंडी. कॅमेराही पुसते, व्यवस्थित दिसत नाही. काम आहे ते उशिराचं आहे बरं का, पण हे सकाळचं काम घेतलेलं ना, हे लवकर यावं लागते. काय करावं, काम केलं तर काय, काम केलं तर काय, थोडी मेहनत घ्यावं लागते, थोडे कष्ट करावं लागते. कष्ट केलं तर काय आपलं काय, जिंदगी जगायची म्हणल्यावर काम तर सगळ्यालाच करावं लागतं. काय करायचं, बघते लोक तोंडाकडे. लोकांचं काय करावं आता, बघते. आता माझं रोजच आहे व्हिडिओ टाकायचं, माझं काम मी करते. बघू द्या, बघते तर काय करावं आता. चला, आपल्याला अजून 5 मिनिटं लागतील तिथपर्यंत मला पोचायला. जाते एकट्याने तिकडून चालत जावं लागतं. त्याच्यानंतर मग बसले जाईल. तर आपलं जुनं कामावर मग पटकन पोचते मी. नवीन काम असल्यामुळं थोडं सकाळी मला लवकर यावं लागतं. लवकर असल्याला 5 वाजता. चला, आता निर्णय घेतलायच मी तर काय, आता आपला निर्णय पक्का आहे आता. का 3 व्हिडिओ टाकायचे दिवसात म्हणून कोणी काही म्हणू, लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला. लोक पायी चालू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही. लोक जगून द्यायचे नाही. लोकांचा विचार केला तर आपला विचार आपणच करायचा. आतापर्यंत लोकांचा विचार केला, आता लोकांचा विचार नाही करायचा. आपला स्वतःचा निर्णय आपण घ्यायचा. आपलं स्वतःचं जीवन आहे, आपण जगायचं आपल्याला पाहिजे तसं. लोक काय सांभाळायला येत नाही तर लोक असो कोणी असो. बोलता बोलता आले, रस्ता लवकर उरकतो. आले आता इथं जवळ. लोक नावं ठेवायलाच असते तर, काही भुकणारे असतात, काही हसणारे असतात, काही नावं ठेवणारे असतात. त्यांना तसेच भुकत बसा, हसत बसा, नावं ठेवा, मला काही फरक नाही पडत. समजणे वाले को इशारा, एवढंच बोलायचं आहे आपल्याला. काही इंटरव्ह्यू वगैरे केली, आले. आता 5 मिनटं बसते. चालत आले ना, थकून गेला, जो पाय दुखायला लागले, त्याच्यामुळं थोडं 5 मिनटं बसते, बोलते. तर जरा शिडीवर 5 मिनटं जाते. चालत आलं लगेच कामाला गेल्यावर मग पाय दुखते, जरा थकवा येतो. त्याच्यामुळं म्हटलं 5 मिनटं बसा, मग जाते. थंडी खूप आहे बाई. तर बोलायचं होतं, एंट्री वगैरे केली आल्यावरती. आणि आपल्याला काय म्हणजे तुम्हाला सांगायचं, आपल्याला काय पटतंय तेच आपण आपल्या मनाने करायचं. असं लोकांचं ऐकून, लोकांचं सांगून नाही करायचं. लोक काय सांगते, लोकांच्या म्हणण्यावर होतं कधीच चालायचं नाही. आपल्या मनाला जे पटतंय ते आपण करायचं, असं आहे. लोक पायी चालू देत नसते आणि घोड्यावर बसू देत नसते, असं असतं लोकांचं काम. त्याच्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आपल्या मनातच आपण करायचं, आपल्याला काय करायचं आहे ते. याचे त्याचे सल्ले घेऊन लोकांचं ऐकून काही नाही करायचं आपल्याला. नवीन यूट्यूब चॅनल खोललं होतं तेव्हा काही हसणारे हसत होते मला. आहेत आपल्याला त्यांचे नावं नाही घ्यायचे. काय पहिलं टाकते, काय असं करते, काय तसं करते. पण हसणाऱ्यांना म्हणा तसंच बसा, माझं काम मी करते. आपली यूट्यूब फॅमिली आहे आपल्यासोबत, बस. बाकीच्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपले भाऊ बहिणी आहेत, यूट्यूब फॅमिली आहे आपल्यासोबत, आपल्याला सपोर्ट करतात आणि करते नाही तो पुढं पण. इथून मागं जास्त असं चांगलं मनावर घेतलं असतं ना, तर आत्तापर्यंत चांगलं झालं असतं. पण मी जास्त मनावर नाही घेतलं, काय करायचं. कामाने टाईम भेटत नाही. आता मी थोडं
काम पण करते, पण थोडा टाईम काढते, वेळ थोडा स्वतःला त्रास करायचा, स्वतःची थोडी मेहनत करायची. आता हे ठरवलं आहे. आपण आधी त्रास सहन केला तरच पुढं आपल्याला चांगले दिवस असतात. आपल्याला पहिल्याने सुरुवातीला चांगले दिवस नसतात. आणि माझे तर पहिल्यापासून वाईटच दिवस गेलेत सगळे. माझं जीवन तर सगळं त्याच्यामध्येच गेलेलं आहे. पण चांगल्या दिवसाची वाट पाहते मी, कधी येते चांगले दिवस. आता हेच मला माहीत नाही अजून चांगले दिवस माझ्या जीवनात कधी येते ते. आतापर्यंत मी कष्ट करून वाईट दिवसच काढलेत. चांगल्या दिवसाची वाट पाहते मी. तर भावांनो, तुमचा सपोर्ट असला तर माझे नक्कीच चांगले दिवस येते. तुम्ही मला सपोर्ट करा, व्हिडिओ बघत जा आणि लाईक करत जा आणि छान अशा कमेंट करत जा. बाकी काही मागत नाही मी तुम्हाला. तर चला, जाते आता कामावर. बोलन तेवढं कमीच आहे बघा. बोलता बोलता माणूस कुठपर्यंत जातं काही पण. चला, आपल्याला मागं जायचं नाही, आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं काय करायचं ते बघायचं आहे आपल्याला. मागं गेलं ना तर मागंच जातं, मग माणूस पुढं जात नाही लवकर. आणि मागं खेचणारे बी असते बरं का आपल्याला. जे माणूस पुढं चाललं आहे का त्याला प्रोत्साहन देत नाहीत, त्याला म्हणजे असे सपोर्ट करत नाहीत काही लोक. त्याला असं मागं खेचायचा प्रयत्न करतात, नावं ठेवायचं, असं तसं असे असतात. आणि कुणी काही लांबचे नसतात बरं का, जवळचेच असतात, आसपासचे जवळचेच असतात. पण असं असतं, नावं ठेवा तर एक नंबर असतात, पण सपोर्ट करायला नसतात, आपल्याच जवळचे असतात ते. असं असते ते. का चांगलं केलं व चांगलं झालं, 2 पैसे तुला भेटते, कर बाबा काम, टाक चांगले व्हिडिओ, असं तर कोणीच म्हणणार नाही. पण दाताड काढायला, हसायला असतात, असं असते ते. पण मला काही फरक नाही पडत म्हणा. एक दिवस मग मागं गेलं ना तर मग डोकं मग माझं बधीर होत असते. त्याच्यामुळे मी मागचा विषय काही काढत नसते. सरळ आपल्याला पुढं जायचं आहे, मागं वळून नाही बघायचं. कोणाचा विचार नाही करायचा, आपला विचार आपण करायचा. आपल्या स्वतःच्या मनाला जे पटते ते करायचं. असे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कसं जगायचं, कशी जिंदगी जगायची ते प्रत्येकाला कळते. दुसऱ्यांनी सांगायची काही गरज नाही आहे. आपण स्वतःचे आपलं मालक आपण आहेत, दुसरे आपलं मालक नाही आहेत. याने हे केलं आणि त्याने ते केलं, ते तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाही बोलायचा. तुमचं तुम्ही बघा, तुम्ही काय करतात, काय केलं ते तुम्ही बघा. आधी आपण बघायचं कसं आहे. लोकांकडे एक बोट केलं ना तर आपल्याकडे 4 बोटं असतात, हा विचार करून चालायचं. लोकांचं काय घेणं ते नाही, कोणी काही करू, कोणी काही करू, ज्याची त्याची जिंदगी जे ते जगतंय ना, जगू द्या ना. तुम्हाला काय त्रास होत आहे का? तुम्हाला कोणी 2 रुपये मागताय का? नाही मागत ना, मग शांत बसायचं तुम्ही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, जास्तीची जिंदगी जगायची, जगू द्या. तुम्ही कशाला मध्ये जुळून हे होता? काहीच नका करू तुम्ही, टेन्शनच घेऊ नका ना. याने अमकं केलं आणि त्याने तमकं केलं, काही बोलू नका, दुसऱ्यावर जळू नका. तुमचं तुम्ही बघा. तर आपली यूट्यूब फॅमिलीला बोलत नाही बरं का भावांना बहिणींना मी. आपली यूट्यूब फॅमिली चांगली आहे, मस्त आहे, छान कमेंट पण करतात, व्हिडिओ बघतात आणि इथून पुढं पण मला सपोर्ट करतील. तर चला भावांना बहिणींना, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.